नमस्कार, जय श्रीराम। दिनांक 15 मार्च 2026ला रविवारचा दिवस येतो, सुट्टीचा दिवस आहे। धर्मवीर बलिदान मासचा कालखंड आता चालू आहे। त्या कालखंडामध्ये एक चांगला उपक्रम असावा, समाजोपयोगी म्हणून रक्तदान शिबिराचं आपण आयोजन केलं आहे। दरवर्षी आपण रक्तदान शिबिराचं आयोजन करून प्रत्येक रक्तदात्याला एक संभाजी महाराजांची फोटो फ्रेम अशा स्वरूपात एक प्रतिमा आपण भेट देत असतो। आपली इच्छा आहे की प्रत्येकाच्या घरामध्ये, व्यवसायाच्या ठिकाणी ही संभाजी महाराजांची फोटो फ्रेम ही लागली जावी, घराघरात ती दिसावी। त्याचबरोबर आदरणीय स्वर्गीय शिवाजीराव एक्कीसर यांनी लिखित हे किल्ले पुरंदर हा ग्रंथ आपण प्रत्येक रक्तदात्याला भेट देणार आहोत। तरी आपण सर्वांनी रक्तदानाला यावं, भरघोस प्रतिसाद द्यावा आणि जाताना ही भेट दिनांक 15 मार्च 2026 वार रविवार या दिवशी रक्तदान शिबिर हे श्री कराबाई मंदिर सासवड या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे। सकाळी 9 वाजल्यापासून हे रक्तदान शिबिर सुरू होणार आहे ते सायंकाळी 6 पर्यंत। तर प्रत्येक रक्तदात्याने या ठिकाणी यावं, भरघोस प्रतिसाद द्यावा। प्रत्येक रक्तदात्याला आपण संभाजी महाराजांची फोटो फ्रेम आणि हे धर्म हा जो किल्ले पुरंदर हा जो ग्रंथ आहे हा भेट स्वरूपात आपण देणार आहोत। धन्यवाद। फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या हा जो फाल्गुन महिन्याचा कालखंड आहे हा धर्मवीर बलिदान मास आपण त्या ठिकाणी त्या कालखंडात पाळत असतो। धर्मवीर बलिदान मास म्हणजे काय, की संभाजी महाराज फितुरीमुळे पकडले गेले। त्या पकडले गेलेल्या क्षणापासून ते त्यांची हत्या होईपर्यंत क्रूर कर्मी औरंगजेब त्यांना यावनी छळाला त्या ठिकाणी अतोनात त्यांची छळ केली, यमयातना त्या ठिकाणी त्यांना दिल्या। रोज एका अवयवाचं बलिदान संभाजी महाराजांचं होत होतं। याचं स्मरण हिंदूंना असावं म्हणून संपूर्ण महिनाभर हा धर्मवीर बलिदान मास पाळला जातो। पण त्याचबरोबर प्रत्येक व्यक्ती हा जेव्हा दिवंगत होतो तेव्हा त्याची अंत्ययात्रा काढली जाते, त्याचं विधिवत सर्व संस्कार केले जातात। पण आपल्या शंभू राजाला ते छत्रपती असताना, ते गादीवर बसलेले असताना सुद्धा महिनाभर अतोनात छळाला तर सामोरं जावं लागलं। पण मृत्यू पश्चात संभाजी महाराजांना अंत्ययात्रा मिळणार नाही असा फतवा औरंगजेबाने काढला होता। पण आपण त्याचा फतवा मानणारी माणसं नाही आहोत, आपण हिंदू आहोत, आपण शिवशंभूंचे पाईक आहोत। म्हणून मृत्यू पश्चातची अंत्ययात्रा त्या काळात मिळाली नव्हती की आपण दरवर्षी बलिदान मासच्या शेवटच्या दिवशी म्हणजे फाल्गुन अमावस्येला आपण त्या मुकपदयात्रेच्या स्वरूपामध्ये न निघालेल्या अंत्ययात्रेचं स्मरण म्हणून आपण ती मुकपदयात्रा काढत असतो। दरवर्षी मुकपदयात्रा तालुकास्तरीय आपण काढतो। तालुक्यातल्या सर्व हिंदू समाज, बंधू भगिनी, माता, धारकरी, वारकरी, गोरक्षक या सर्वांना नम्रतेचं आवाहन करतो या मुकपदयात्रेत आपण सहभागी व्हावं। ही जी मुकपदयात्रा असणार आहे ही यावर्षी आगलं दिनांकानुसार म्हणजे फाल्गुन अमावस्यामध्ये जी आगलं दिनांक येते ती 18 मार्च 2026 वार बुधवारी, तो दिवस सुट्टीचा नाही आहे। पण आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करतो की आपली दुकानं बंद करून, आपला व्यवसाय बंद करून, आपल्या घराला कुलूप लावून, आपलं आद्य कर्तव्य समजून, आपलं धर्म कर्तव्य समजून या मुकपदयात्रेत आपण सहभागी झालं पाहिजे। ही मुकपदयात्रा श्री शिवतीर्थ चौक सासवडपासून सुरू होणार आहे। ठीक सायंकाळी 6:30 वाजता 18 मार्चला 6:30 वाजता शिवतीर्थावरून सुरू होणार। वेगवेगळ्या भागामध्ये अत्यंत शांतपणे ही मुकपदयात्रा निघून कुठल्याही प्रकारची घोषणाबाजी न देता अत्यंत दुःखदांत करताना आपण ही मुकपदयात्रा काढणार आहोत, जिचं समारोप आपण दरवर्षी श्री काळभैरवनाथ मंदिर सासवड या मंदिराच्या समोरच्या प्रांगणामध्ये करत असतो। तर त्या ठिकाणी आपण सर्वांनी सहभागी व्हावं या मुकपदयात्रेमध्ये, असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पुरंदर विभागाच्या वतीनं। धन्यवाद।